आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार, जनतेसाठी काम करायचं, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडायचं, हे खरं तर लोकप्रतिनिधी या नात्यानं पडळकरांचं काम हवं। पण पडळकरांची भाषा ऐकून एखाद्याची वाचा बसायची। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अतिशय खालच्या स्तरावरच्या टीकेमुळे पडळकर पुन्हा चर्चेत आलेत। फडणवीसांनी त्यांची शाळा घेतली असली तरी सुद्धा पडळकर सुधारणार का हा प्रश्न बाकी आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे। आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। राष्ट्रवादी हो द्या गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। जिभेला काही हाड आहे का ही म्हण गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या लोकांमुळेच प्रचारात आली असेल। नेहमी वाटेल ते बोलून नसता वाद निर्माण करणाऱ्या पडळकर पटाईत। याआधी शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांनी पवारांचे नेते जयंत पाटील यांच्यावर तोफ टाकली, पण ती टीका करताना त्यांनी अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना। पडळकरांच्या या भाषेवर पवारांच्या राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली। शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावून नाराजी व्यक्त केली। पडळकरांचं वक्तव्य अयोग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या या सुसंस्कृतपणाचं सुप्रिया सुळेंनीही कौतुक केलं। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे। मला वाटतं हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवला आहे। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते। आणि त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल, पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पडळकरांचे कान टोचले। कुणीही कमरेखालचे वार करू नये, सगळ्यांना बोलता येतं, सगळ्यांना आरेला कार्य म्हणता येतं, सगळ्यांना प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर देता येतं। त्याच्यावर सगळ्यांनी तारतम्य करूनच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। इतकं झाल्यानंतरही पडळकरांची भाषा मात्र मगरुरीचीच होती। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या। आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। चला हो द्या। पडळकरांचा हा माज नंतर उतरला, पण त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना पुढाकार घ्यावा लागला। फडणवीसांनी पडळकरांना फोन करून कडक शब्दात समज दिली आणि मग पडळकरांची भाषा बदलली। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार। म्हणजे इथून पुढे या मागचा काय विषय नाही? ठीक। पडळकरांवर चौफेर टीका होत असतानाही ज्यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले ते जयंत पाटील मात्र संयम ठेवून होते। पत्रकारांनी विचारल्यानंतरही त्यांनी पडळकरांवर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। कार्यकर्ते संतप्त व्हायचे, दुसरं काही नाही, तुम्हीच बोललं पाहिजे। मी काहीच बोलणार नाही।
पडळकरांचा तोल पहिल्यांदाच सुटलेला नाहीये. याआधीही त्यांनी बेलगाम वक्तव्य करून वाद निर्माण केले. पडळकरांची काही वादग्रस्त वक्तव्य पाहूया. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर, धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस, रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते, औरंगजेबानं सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला, जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीच सांगलीचं सर्वाधिक वाटोळं केलं. पडळकर आक्रमक स्वभावाचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पण पडळकरांची ही आक्रमकता त्यांच्या कामातून दिसण्याऐवजी त्यांच्या जिभेवरून इतरांना डसतीये. आक्रमकतेच्या नावाखाली दुसऱ्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा करणाऱ्या पडळकर सारख्या पुढाऱ्यांच्या जिभेला लगाम लावण्याची गरज आहे. देवाभाऊंनी पडळकरांना केवळ समज न देता त्यांच्या तोंडून पुन्हा विखार बाहेर पडणार नाही याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.